आम्ही उपवासाच्या काळामध्ये असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की देवाकडून आम्ही काहीतरी आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा, जो आमच्यासाठी आणि इतरांसाठी देखील आशीर्वाद असेल. मोशे ज्या वेळेला प्रभूच्या सानिध्यामध्ये 40 दिवस आणि 40 रात्र उपाशी होता, निर्गमाचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि याच्या 27-28 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याला देवाकडून 10 आज्ञा प्राप्त झाल्या, त्या त्यानं पाठीवरती लिहून काढल्या, जे मोशेसाठी आणि संपूर्ण इस्रायल लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनलेले आहेत. आणि एवढंच केवळ नाही तर आमच्यासाठी देखील आणि आमच्या येणाऱ्या पिढीसाठी देखील ते आशीर्वादाचं कारण आहे. जर आम्ही खऱ्या अर्थानं उपवास करत आहोत, देवाच्या सानिध्यामध्ये आहोत, तर निश्चितच देव आमच्या संगती बोलणार, आम्हाला आशीर्वादित करणार आणि आमच्याद्वारे इतर लोक देखील आशीर्वादित होणार. या उपवासामध्ये ती गोष्ट पाळूया आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. देवबाप मला आणि तुम्हाला आशीर्वादित करू. आमेन.